नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आज आपण BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा जो काही 11वा पेपर आहे, सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया, या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो. गेल्या मागच्या लेक्चरमध्ये पहिल्या प्रकरणामधील आपण अभ्यासक्रमानुसार चर्चा करणं सुरू आहे. आपलं पहिलं प्रकरण होतं करप्शन अँड क्राईम. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत भ्रष्टाचार म्हणजे काय, भारतातील भ्रष्टाचाराचं स्वरूप काय आहे, भ्रष्टाचाराची नेमकं कारणं काय आहे, त्याच्यावर काय उपाययोजना आहेत, या अनुषंगाने चर्चा केली. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी भारतातील पांढरपेशी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली की पांढरपेशी गुन्हेगारी नेमकं काय आहे, पांढरपेशी गुन्हेगार नेमकं कोणाला म्हणायचं, या अनुषंगाने आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण या पहिल्या प्रकरणामधला जो काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ सुसाईड, ज्याला आपण आत्महत्येचा जे काही प्रकार आहे त्याला आपण आत्महत्येची समस्या असं म्हणू. तर या आत्महत्येच्या समस्येच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रो, आत्महत्या म्हणजे काय? तर आत्महत्या ही व्यक्तीनं स्वतः केलेली हत्या म्हणजे आत्महत्या. कारण आत्महत्या ही मुळात घटनाच खूप क्लेशदायक आहे. मग ती समाजासाठी आहे, त्या व्यक्तीसाठी आहे आणि त्याच्या कुटुंबासाठी आहे. कारण आत्महत्या एक प्रकारचा गुन्हेगारी कृत्य आहे. परंतु आत्महत्याचा या ठिकाणी जे काही प्रकार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये घडत असताना दिसून येतात. आत्महत्या ही अतिशय त्या व्यक्तीनं घेतलेली टोकाची भूमिका आहे. मग ह्या अशा आत्महत्या नेमकं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये का घडत आहेत? आत्महत्या ह्या फक्त भारतामध्येच होत आहेत का? नाही, आत्महत्या ह्या अनेक देशामध्ये होत आहेत. पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा आत्महत्येची स्वरूप आहे, आत्महत्येची कारणं वेगळी आहेत. देश परत्वे आत्महत्येची कारणं वेगळी आहेत, भौगोलिक परिस्थितीनुसार आत्महत्याची कारणं वेगळी आहेत. म्हणून ही जी काही आत्महत्या आहे, तर सध्या आत्महत्या ही जी घटना आहे ती भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक चिंतनीय स्वरूपाची बाब बनलेली आहे, एक चिंता निर्माण करणारी बाब बनलेली आहे. म्हणून एकत्रित भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे समाज व्यवस्थेला अतिशय घातक स्वरूपाचं निर्माण होत आहे. समाज व्यवस्थेमध्ये एक अस्वस्थता निर्माण होण्यामध्ये त्याची वाटचाल खूप मोठ्या प्रमाणात होत चालली. म्हणून एकंदरीतच आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रो, भारतीय समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये लोक आत्महत्या करत असताना आपल्याला दिसत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या हे करण्याचं प्रमाण फार आपल्याला दिसत आहे. मग त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असतील, व्यावसायिक क्षेत्रामधल्या आत्महत्या असतील किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा मग एकंदरीत आपण बघतो फिल्म सिटी इंडस्ट्रीजमधल्या होणाऱ्या वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आत्महत्या असतील. तर एकंदरीतच ह्या आत्महत्यांचं जे काही प्रकार आपण बघतो, एकंदरीत आत्महत्या करणाऱ्यांची जे काही घटना घडत आहेत या समाज व्यवस्थेमध्ये खूप लांछनीय बाब घडत आहे. कारण आत्महत्या ह्या रोखता आल्या पाहिजे, ते तशा पद्धतीची कॉन्सेस हा समाज व्यवस्थेमध्ये असला पाहिजे. समाज व्यवस्थेनं तशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. परंतु आपण एकीकडे बघतो दर दिवसाकाठी जवळपास 25 ते 30 आत्महत्या ह्या घडत असतात. दर मिनिटाला एक आत्महत्या घडत आहे. NCRBचा रिपोर्ट आहे, नॅशनल क्राईम ब्युरोचा रिपोर्ट आहे. म्हणून एकंदरीतच ह्या ज्या काय आत्महत्या आहे, आत्महत्या एक समाज व्यवस्थेला सुन्न करणारी बाब आहे. कारण आत्महत्याचं त्या ठिकाणी आपण जे स्वरूप होती की आत्महत्याचं प्रमाण हे तरुणांमध्ये फार आहे भारतीय समाजात. जवळपास 50% आत्महत्या ह्या फक्त राज्यनिहाय जर आपण विचार केला तर केरळमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. ही राज्य आत्महत्येच्या दृष्टीनं खूप जास्त अधिक प्रमाण असलेली आहे. म्हणून या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या विचारवंतांनी आत्महत्येच्या संदर्भामध्ये अभ्यास केला, प्रोफेसर आझमी यांचा एक जो अभ्यास रिपोर्ट आहे, त्यांनी सांगितले की पुरुषांमध्ये 55 वर्षे आणि महिलांमध्ये 45 वर्षे असणाऱ्या महिलांमध्ये आत्महत्यांचं किंवा त्या लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण हे अधिक आहे.
विशेष बाब म्हणजे आपल्याला हे ठिकाणी दिसते की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. वयानुसार आत्महत्या ह्या घडत असताना आपल्याला दिसून येते. 55 आणि पुरुषांचं 55 आणि महिलांचं 45 वर्षाच्या नंतर आत्महत्येचं प्रमाण हे अधिक दिसत चालले. म्हणून एकंदरीत आपण बघतो की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये आत्महत्येचं प्रमाण सुद्धा खूप. याची कारणं आपल्याला जर लक्षात घेतली तर एकंदरीतच समाजामध्ये होत असलेली जी काही विघटनकारी जी अवस्था आहे, या विघटनामुळं, कारण इथं व्यक्तीचं विघटन होत चाललंय आहे, समाजामधून व्यक्ती हा वेगळा होत चालली आहे, कुटुंबापासून व्यक्ती दुरावत चाललेला आहे, समूहापासून व्यक्ती दुरावत चालला आहे, तो एकलकोंडा बनत चाललेला आहे. अनेक मानसिक त्रासामुळे तो त्या ठिकाणी एक आत्मचिंतनीय करत चाललेला आहे की आपण नेमकं तो नैराश्याच्या याच्यामध्ये तो शिरत चाललेला आहे, त्याच्या जीवनामध्ये नैराश्य वाढत चाललेलं आहे. एकंदरीतच आपण बघतो की पाश्चिमात्य समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा लोकांमध्ये एकांतपणा, लोकांमध्ये एकलकोंडेपणा, एकंदरीत त्यांच्यामध्ये जी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या राहिल्या नाहीत. लोक यांत्रिक बनत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं माणसं ही समाज व्यवस्थेपासून वेगळी होत चाललेली आहेत, त्यांच्या फॅमिलीपासून वेगळी होत चाललेली आहे. मग तो राग असेल, लोभ असेल, स्वार्थ असेल, प्रेमभंग असेल, व्यवसायातील नुकसान असेल, अशा यानं त्या अनेक कारणामुळे व्यक्ती हा अतिशय टोकाची भूमिका घेत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणून एकंदरीतच आपण जर हा विचार केला की 60 ते 70% लोक हे आत्महत्या करण्याच्यासाठी आधीच अशी सूचना करत असतात की मला हा त्रास आहे, मला असं वाटत आहे. म्हणून ह्या लोकांना जर आपण आधीच जर सावध केलं किंवा या लोकांना आधीच जर आपण त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच काही लोकांच्या आत्महत्या ह्या आपण थांबवू शकतो. म्हणून काही लोक अशी सूचना देत असतात, अशी इंडिकेटर देत असतात, ती वेळीच ओळखणं हा सुद्धा एक त्या व्यवस्थेला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणून तर अशा लोकांची जीव वाचवता आली पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की यामध्ये गंभीर स्वरूपाचे शारीरिक आजार हे आपल्याला दिसून येतात. काही लोक मानसिक आजाराने त्या ठिकाणी पीडित असतात, काही लोक वेगवेगळे असाध्यसारखे रोग असतात, व्यसनाधीन असतात किंवा अशा व्यसनाधीन लोकांकडून किंवा अशा जे काही असाध्य रोगाकडून, मग एड्स सारखे असतील किंवा क्षयरोगासारखे असतील, अशा रोगाला कंटाळून, त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या लोकांचं सुद्धा प्रमाण भरपूर आहे. म्हणून एकंदरीत हा जो काही आत्महत्येचा जो काही आपल्याला या ठिकाणी जो प्रवास दिसतो, त्या ठिकाणी जो काही प्रवाह दिसत आहे तो आपल्याला एकंदरीत थांबवता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे आत्महत्या करतात त्या वेगवेगळ्या राज्यानुसार आत्महत्यांचं प्रमाण आपण बघितलं तर या ठिकाणी 5 राज्य जे असे आहेत की त्या ठिकाणी आत्महत्याचं, कारण त्या ठिकाणची मग ती सामाजिक स्थिती जबाबदार आहे, आर्थिक स्थिती जबाबदार आहे, भौगोलिक स्थिती जबाबदार आहे, त्यासाठी असणारी जी काही सांस्कृतिक स्थिती जबाबदार आहे. म्हणून ही जी काही 5 राज्य आपल्याला या ठिकाणी दिसतात, मग ती मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, ही जी काही राज्य आहेत या राज्यांमध्ये आत्महत्या इतर राज्यांपेक्षा आत्महत्याचं प्रमाण ही मग गरिबी असेल, भूकबळी असेल किंवा अनेक रोग असतील, आरोग्याची रोग असतील, आरोग्य बिघाड असेल, ह्या अनेक कारणामुळं या ठिकाणची लोक आत्महत्या करत असताना दिसून येतात. म्हणून एकंदरीत ही आत्महत्या एक सामाजिक घटना आहे आणि या आत्महत्येच्या संदर्भामध्ये जो आपण विचार करतो ती आत्महत्या एक समजून उमजून केलेलं कृत्य आहे. म्हणून या संदर्भात जर आपण विचार केला तर एकंदरीतच याच्यामध्ये आपण बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण एकंदरीत बघितलं तर 1997च्या रिपोर्टनुसार जवळपास 2 लाखाच्या जवळपास आत्महत्या ह्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या घडल्या. याच्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या घडल्या 41,000च्या जवळपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या. म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये जे असणारे विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खूप, मग तो दुष्काळ असेल, नैसर्गिक त्या ठिकाणी लहरीचा असणारा तो अतिवर्षण असेल, आवर्षण असेल, पिकांचं नुकसान असेल, मालाला भाव नसेल किंवा वेगवेगळ्या त्यांच्या असणाऱ्या पिकांचं त्या ठिकाणी मार्केटिंग नसेल, अशा अनेक कारणांमुळे या ठिकाणी आत्महत्येचा या ठिकाणी प्रभाव हा आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच आत्महत्येच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधली आकडेवारी आपल्याला जर बघितली तर आपण बघतो की या जवळपास मागच्या 10 वर्षामध्ये 2 सरकार येऊन गेली, पण तरी सुद्धा जवळपास शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत 23,638 आत्महत्या ह्या 10 वर्षामध्ये झाल्या. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर एखादी आत्महत्या घडत असेल तरुणाची, तर या ठिकाणी आणखी याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते.
म्हणून एकंदरीतच या ठिकाणी माझ्याकडे जी आकडेवारी आहे, प्रत्येक वर्षामध्ये जे काही आत्महत्या घडल्या आहेत, 2008 मध्ये जो काही आकडा आहे तो 2000 पर्यंत आत्महत्या घडल्या आहेत. 1966 जवळपास आत्महत्या आहेत. त्याच्यामध्ये औरंगाबाद विभागातलं आत्महत्येचं प्रमाण 285 पर्यंत आहे. अमरावती विभागामध्ये त्या ठिकाणी बघतो आपण 1000च्या वर आत्महत्या आहेत. नागपूर विभागामध्ये 376 आत्महत्या आहेत. हा एका वर्षाचा आकडा आहे. 2013चा जर आपण आकडा बघितला तर जवळपास 1296 आत्महत्या घडल्या. मग त्यात औरंगाबादमध्ये 207 आहेत. त्यानंतर अमरावती विभाग 705 आहे. 2014 मधला जर आपण आत्महत्येचा आकडा बघितला तर 1971 आत्महत्या ह्या एकंदरीत त्या वर्षामध्ये घडल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे. 1330 जवळपास आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या. 2015चा आकडा आपण जर बघितला 3263 आत्महत्यांचं प्रमाण दाखवलं आहे. वेगवेगळी जी काही सर्वे झालेला आहे आत्महत्येच्या संदर्भामध्ये, त्या आत्महत्येच्या लोक स्वतःला आणलेल्या लेखामधला हा आकडेवारी आहे. जवळपास आपण बघतो की 2015 मध्ये 3263 आत्महत्या, 2016 मध्ये 3000च्या वर आत्महत्या आहे, 2017 मध्ये 2471 आत्महत्या आहे आणि 2018चा जो आकडा आहे 2761 आत्महत्या. म्हणून आत्महत्याच्या संदर्भामध्ये जर आपण आकडेवारी ही जर बघितली तर माणसाला या ठिकाणी अस्वस्थ करणारी ही आकडेवारी आहे. दरवर्षी या ठिकाणी आपण बघितलं तर 1 लाखाच्या वर आत्महत्या ह्या भारतीय समाजामध्ये आपल्याला होत असताना दिसून येतात. दिवसाकाठी आपण बघतो की 25 ते 30 आत्महत्या घडताना हा रिपोर्ट सांगतो NCBRचा. म्हणून एकंदरीतच ह्या आत्महत्येच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अनेक कारण ही आत्महत्येची आपल्या या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठी एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे. बेकारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. नोकऱ्या न मिळण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि एकंदरीत या मानसिकतेचा अंदाज आपण जर घेतला तर एक मानसिक दुरावस्था निर्माण झालेली आहे. म्हणून विद्यार्थी हा त्या ठिकाणी एक हतबल होत चाललेला आहे. म्हणून अभ्यासाचा ताण आहे. अभ्यासक्रमाचा या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो काही भागामध्ये अभ्यासक्रम काही विद्यार्थ्यांना समजत नाही. तोच अभ्यासक्रम ट्रायबल कम्युनिटीमध्ये आहे, तोच अभ्यासक्रम ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणून ही काय अभ्यासक्रमाची जी काही स्थिती आहे आपण बघतो की त्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं अनेक अडथळे ह्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येतात. खूप मोठं त्या ठिकाणी एक मेंटल टॉर्चर हे त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून जगाच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. मग ते त्यांच्या दुय्यम स्थानामुळे असेल, कारण नेहमीच समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे काही दुय्यम स्थान मिळालेलं आहे, पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावर राहिलेला आहे. हुंडाबळी सारख्या समस्या आहेत, कुरूपता सारखे प्रश्न आहेत. एखादी मुलगी जर त्या ठिकाणी सुंदर दिसत नसेल ती स्वतःच या ठिकाणी एक विश्वास गमावून बसते, नैराश्य तिच्यामध्ये येते आणि एकंदरीतच कित्येक वर्षे लग्न झाल्यामुळे होत नसल्यामुळे अनेक महिला अनेक तरुणी या आपल्या स्वतःचं जीवन संपवतात. अपंगत्व आहे किंवा अनेक समस्या आहेत. या समस्यांना कंटाळून महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. नैराश्यामध्ये आत्महत्या घडण्याचं प्रमाण हे आपल्या भारतीय समाजामध्ये अधिक दिसत आहे. म्हणून आत्महत्याची जी काही समस्या आहे, आपण बघतो की काही लोक आत्महत्येची धमकी देतात, परंतु ते एक इंडिकेटर आहे. म्हणून आत्महत्येची धमकी देत असताना त्या काही गोष्टी कधी कधी खऱ्या होऊन बसतात. म्हणून एकंदरीत आपण बघतो की आत्महत्या फक्त तरुणामध्येच होतात असं, आत्महत्या काही प्रमाणामध्ये वृद्ध व्यक्तीमध्ये सुद्धा होत चालली आहे. मग त्यांचं स्वरूप वेगळं असेल, स्वतःचं जीवनच नको आहे किंवा शारीरिक व्याधींना कंटाळून काही लोक जेवण घेणं खाणं पिणं सोडून देतात. हा सुद्धा एक त्याचा एक प्रकार आहे. म्हणून एकंदरीत आपण बघतो की सामूहिक स्वरूपाच्या आत्महत्या घडण्याचे प्रमाण सुद्धा खूप आहे. काही कुटुंब विहिरीमध्ये उडी घेणं, काही कुटुंबच मुलासहित पत्नीसहित या सामाजिक त्रासाला कंटाळून काही जण विष घेतात. म्हणून असे जे काही स्वरूप आपण बघतो हे आत्महत्येचं प्रमाण आपल्या ठिकाणी भारतीय समाजामध्ये दिसून येते. म्हणून एकंदरीतच या आत्महत्येच्या संदर्भामध्ये जी काही आपल्याला वेगवेगळी कारणं ही जी दिसतात, त्या कारणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची कारण आत्महत्या एक सामाजिक घटना आहे असं डरकाईमनं म्हटलं होतं. ती अपघाताने किंवा चुकीने घडत नाही, ती जाणून बुजून उमजून केलेली समजून केलेली आत्महत्या स्वतःची हत्या आहे. म्हणून जेव्हा व्यक्ती स्वतःहून स्वतःचं जीवन संपवतो ती घटनाच एक आत्महत्या आहे. जवळपास इथं आपण बघितलं की 2011 ते 2014 मध्ये जवळपास 1 लाखच्या वर आत्महत्याचं प्रमाण त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे.
म्हणून आत्महत्या ही जी काही समस्या आहे ही भारतीय समाजामध्ये अतिशय चिंतनीय स्वरूपाची बाब ठरली गेलेली आहे. म्हणून आत्महत्येच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर तरुणामध्ये हे जे आत्महत्येचं प्रमाण अधिक दाखवले गेलेलं आहे. पुरुषापेक्षा महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. का? ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्येचं कारण काय? तर आपण बघतो की जे काही संबंध आहेत ग्रामीण भाग आणि शहरी भाग, ग्रामीण भागामध्ये जे व्यक्तीमध्ये संबंध आहेत ते इन्फॉर्मल आहे, अनौपचारिक स्वरूपाचे संबंध आहेत. गावातील लोक एकत्र बसतात, बोलतात, एकमेकाशी सुख दुःखाच्या चर्चा करतात आणि त्यामधून त्याचं एक मानसिक तणाव कमी होतो. पण तो शहरामध्ये माणसाच्या जीवनामध्ये एकलकोंडेपणा आहे. माणसं ही घरामध्ये यांत्रिक बनलेली आहेत, माणसं ही एकाकी पडलेली आहेत. म्हणून जी काही शहरातली जी विविधता आहे, मग जाती विविधता, धार्मिक विविधता, वांशिक विविधता, वेगवेगळे ह्या ज्या काही विविधता दिसून येतो आपण, प्रत्येक लोक ही आपापल्या ह्याच्या एकंदरीतच जीवनमान जगत असताना प्रत्येक जण आपल्या गटाचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा विचार करत असतात. म्हणून त्या ठिकाणी जी काही विविधता आहे त्या ठिकाणी विविधता ही लोकांना एकत्र येण्यामध्ये खूप मोठा अडथळा आहे. म्हणून एकंदरीत आपण बघतो विविधतेमध्ये एकता आहे, परंतु लोकांच्या जीवनामध्ये, शहरी जीवनामध्ये एकलकोंडेपणा झालेला आहे. लोक एकटी पडत चाललेली आहेत, लोक नैराश्यवादी होत चाललेले आहेत. म्हणून एकंदरीत स्वतःच्या स्वार्थामुळं, स्वतःच्या अहमपणामुळं लोक आपणच स्वतःला त्या ठिकाणी स्वार्थवादी बनत चाललेले आहेत आणि कोणीही कोणाचा संपर्क हा त्या ठिकाणी ठेवत नाहीये. म्हणून एकंदरीत या कारणामुळे सुद्धा शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यांचं प्रमाण, आत्महत्येचं प्रमाण आपल्या भारतामध्ये अधिक आहे. आत्महत्या एक सामाजिक घटना आहे, ती वैयक्तिक बाब नाहीये, ती समाजाचा दबावाचा परिणाम आहे. म्हणून सामाजिक कारण जबाबदार आहेत, अनेक घटना त्या ठिकाणी त्याला जबाबदार आहेत. म्हणून कोणताही व्यक्ती स्वतःचं जीवन हे असंच संपवत नाही, त्याला अनेक कारण जबाबदार असतात. ही एका त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब दिसते. आत्महत्येच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या आत्महत्येचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. सकारात्मक या ठिकाणी जे आपण बघतो की काही लोक ही समाजाला आपलं समर्पण करत असतात, बलिदान देत असतात समाजासाठी, देशासाठी. हा जो काही भाग आहे, सैनिक असतील, देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान करतात, सीमेवरती लढतात, किंवा जहाजामधला कॅप्टन असेल, एरोप्लेन मधला कॅप्टन असेल, ही जर काही संकटकाळी तर त्या ठिकाणी काही बिघाड झाला तर ती स्वतःचा जीव वाचवत नाही, ती सगळ्या लोकांसोबत ती त्या ठिकाणी राहतात. म्हणून अशा वेळेस सुद्धा बऱ्याच वेळेस आत्महत्या घडलेला हा एक प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की या नकारात्मक ज्या बाबी आहेत, तर व्यक्ती जेव्हा एखाद्या असाध्य रोगानं कंटाळतो त्या ठिकाणी किंवा त्याला असहाय्य त्याच्या हे होत जातात, त्यावेळेस नकारात्मक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीतच तो व्यक्ती या नकारात्मक भावनेनं, नैराश्यवादी भावनेनं आपल्या स्वतःची एक टोकाची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला लागतो. मग तो परित्यक्त्या स्त्रिया असतील, घटस्फोटी स्त्रिया असतील, किंवा अशा पद्धतीचं जी एक नकारात्मक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्या स्वरूपाच्या आत्महत्या होऊ शकतात. आत्महत्या ही तार्किक स्वरूपाची क्रिया आहे, ही एक लॉजिकल ॲक्शन आहे, ती समजून उमजून केलेली हत्या आहे, स्वतःची केलेली हत्या आहे. म्हणून ती एक तार्किक स्वरूपाची क्रिया आहे असं समजलं गेलं आहे. सामाजिक घटना, सोसायटी इज द सोशल फॅक्ट, एक सामाजिक घटना आहे. अनेक फॅक्ट त्या ठिकाणी जबाबदार आहे, ही वास्तविकता आहे, त्याला अनेक कारण जबाबदार आहे, एकच एक कारण आत्महत्येसाठी जबाबदार नसते. म्हणून आपण यासाठी बघितलं की विद्यार्थ्यांची आत्महत्या करत आहेत, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या मेंटल टॉर्चरमुळे त्या ठिकाणी आत्महत्या घडत आहेत. प्रशासकीय अधिकारी असतील, शेतकरी असतील, आपण बघतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असतील, फिल्म सिटी जगतामध्ये असतील, अनेक अभिनेते, अनेक लोक त्या ठिकाणी नट्या आपलं स्वतःचं आयुष्य. मग आत्महत्या करण्याचे प्रकार वेगळे आहेत. कोणी विष पिऊन आत्महत्या करतं, कोणी 7व्या मजल्यावरून बिल्डिंग उडी खाऊन आत्महत्या करतं, कोणी विहिरीत उडी मारून आत्महत्या करतं, कोणी औषधी कीटकनाशक किंवा वेगवेगळ्या औषधी घेऊन आत्महत्या करतं. असे अनेक आत्महत्याचे प्रकार आपण बघतो ते वेगवेगळे आपल्याला दिसून येतात, त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. म्हणून एकंदरीतच ही जी काही आत्महत्येच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर त्याची कारणं सुद्धा आपल्याला वेगळी दिसून येतात. त्या कारणांच्या संदर्भामध्ये आपण सुद्धा चर्चा करू शकतो.
आत्महत्येला फक्त एकच एक कारण जबाबदार नाही, तर आत्महत्येसाठी अनेक कारण जबाबदार. जसं आपण व्यक्तिगत कारण, व्यक्तिगत कारणे जबाबदार आहेत. मग या व्यक्तिगत कारणांमध्ये आपण बघतो त्या विशिष्ट व्यक्तीला मग असणारे विविध रोग असतील, अपंगत्व असेल, नैराश्यवादी जीवन असेल, वेगवेगळे त्या ठिकाणी असणारे त्याची सौंदर्याचे प्रश्न असतील. अशा वेगळ्या व्यक्तिगत कारणामुळे सुद्धा व्यक्ती एक अलिप्त होत चालला आहे, एक तो अहमवादी होत चालला आहे, त्याच्यामध्ये इगो निर्माण होत चालला आहे आणि एकंदरीत स्वतःला त्या ठिकाणी समाजापासून तो वेगळा समजत चालला आहे. आणि त्याच्यामुळं तो एक त्याच्या मनामधली जी काही नैराश्यतेची भावना आहे ती त्याला त्या ठिकाणी अस्वस्थ करत आहे. आणि असे काही लोक मग त्या त्रासाला कंटाळून एक टोकाची भूमिका घेत असताना आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट कौटुंबिक कारणं आहेत. कौटुंबिक कारणे आहेत. कौटुंबिक कारणे काय आहे? कारण बघा, व्यक्ती विकासामध्ये कुटुंबाचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. व्यक्तीला घडवण्याची प्रक्रिया हे कुटुंबामध्ये होत असते. व्यक्तीचं सामाजिकरण कुटुंबामध्ये होत असतं. व्यक्तीला आधार देण्याचं काम, भावनिक आधार देण्याचं काम, मानसिक बळ देण्याचं काम कुटुंबामध्ये होत असते. आणि एक कुटुंबाचं संरक्षण हा त्या व्यक्तीचं करत असतं. परंतु आपण दिवसेंदिवस बघत आहोत, कुटुंबामध्ये सुद्धा स्वार्थवादी भावना वाढत चालल्या आहेत, संशयी वृत्ती वाढत चालली आहेत, दैनंदिन दिवसाकाठी आर्थिक स्वरूपाची भांडणं होत चालली आहेत, मतभेद वाढत चालले आहेत आणि एकंदरीतच व्यक्ती त्याच्यामध्ये एक चिंता व्यक्त करणारा झालेला आहे, चिंतनीय बाब बनत चालली आहे. म्हणून कुटुंबामध्ये ही जी काय असंतोषाची भावना निर्माण होत चाललेली आहे आणि या सततच्या संघर्षाला, भांडणाला कंटाळून अनेक कुटुंबामध्ये एक विघटन अवस्था निर्माण होत चालली आहे, एक घटस्फोट होत चाललेली आहेत. काही कुटुंबांमध्ये एक संयुक्त कुटुंबाचं विभक्त कुटुंबामध्ये रूपांतर होत चालले आणि ती कुटुंब वेगळे होत असताना आपल्याला दिसून येतात. किंवा काही त्रासाला कंटाळून लोक आत्महत्या करत असतात, मग त्या महिला असो किंवा पुरुष असो. म्हणून एकंदरीत आपण बघतो हे कौटुंबिक कारणं सुद्धा एकंदरीत आत्महत्येसाठी खूप मोठी जबाबदार आहे. त्यानंतर आपल्याला दिसतात या ठिकाणी की सामाजिक कारण. सामाजिक कारण काय जबाबदार असण्यासाठी आपण बघतो की समाज व्यवस्था त्या ठिकाणी दोषपूर्ण निर्माण होत चालली. समाज व्यवस्था जर या ठिकाणी त्या व्यक्तीचं समाजामध्ये जर व्यवस्थितपणे सामाजिकरण नाही झालं तर तो व्यक्ती त्या समाजाशी समायोजन करू शकत नाही. म्हणून समायोजन क्षमता ही जर त्याच्यासाठी कमकुवत असेल, म्हणून मी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीचा इंटर कंटेनमेंट आणि आउटर कंटेनमेंट हा अतिशय खूप महत्वाचा. एखाद्या व्यक्तीवर बाह्य परिस्थितीचा प्रभाव कसा पडतो, त्याची इंटरमेंट पॉवर कशी आहे, त्याची कार्यक्षमता किती आहे, त्याची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे, त्यावर आधारित त्याची डिसिजन असतात. म्हणून बऱ्याच वेळेस या ठिकाणी बघतो की प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी जो काही त्या समाज व्यवस्थेची किंवा त्या परिस्थितीची समायोजन नाही करू शकला तर तो तशा व्यक्ती त्या ठिकाणी या व्यवस्थेला कंटाळून, त्या सामाजिक व्यवस्थेला कंटाळून जीव घेणे स्पर्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून अनेक समस्या ह्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात आणि एकंदरीत या समाज व्यवस्थेच्या या समस्यांना किंवा त्याच्या एकंदरीत सामाजिक घडामोडीतील त्या संघर्षाचा परिणाम हा त्याच्यावर होत असतो. आणि म्हणूनच सामाजिक कारणं सुद्धा ही ठिकाणी आत्महत्येला खूप मोठी जबाबदार कारणं आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीत समायोजन हे करून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी समाजामध्ये खूप महत्त्वाचं असते. तीच गोष्टी होत नाही, समाजामध्ये विघटन होत चाललेलं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विघटन होत चाललेलं आहे आणि एकंदरीत बघतो की व्यक्ती ही समाजापासून दूर चाललेली आहे. समाजामध्ये त्याला व्यक्तीला सहकार्य मिळत नाहीये, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपुलकी मिळत नाहीये, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जो काही मानसिक आधार मिळाला पाहिजे तो मिळत नाही. म्हणून एकंदरीत आपण बघतो की ही जी अलिप्ततेची भावना निर्माण समाजामध्ये निर्माण होत चालली आहे, त्या कारणामुळे सुद्धा आत्महत्याकडे चालली आहे. म्हणून सुशांत सिंह राजपूत सारख्या ज्या काही लोकांच्या आत्महत्या घडलेल्या आहेत, म्हणून तो सुद्धा त्या समायोजन करू शकला नाही त्या परिस्थितीशी. म्हणून ही जी काही या समाज व्यवस्थेला अनेक कारणं जबाबदार, एक टीम वर्क आहे. समाजामध्ये जी आत्महत्या लोक करत आहेत तो त्या ठिकाणी व्यक्तिगत तो एकटा जबाबदार नाही, त्याला अनेक कारणं जबाबदार असतात, हे एकंदरीत आपल्याला दिसून येतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आत्महत्येच्या पाठीमागे ती कुटुंब असेल, मग तो समूह असेल, ती विशिष्ट असा समुदाय असेल किंवा विशिष्ट समाज व्यवस्था असेल, म्हणून त्याला अनेक कारणं ही त्या ठिकाणी इम्पॅक्ट ही त्याच्यावर होत असताना आपल्याला दिसून येतात.
म्हणून या ठिकाणी जी आर्थिक स्वरूपाची सामाजिक कारणं आहेत, आर्थिक कारणं आणखी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कारण अर्थ जे आहे ते व्यक्तीच्या जीवनाचा खूप मोठा आधार आहे. पैसा असेल तर व्यक्ती स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतो. संपत्ती असेल तर त्याला पाहिजे त्या गोष्टी तशा पद्धतीने त्या ठिकाणी तो मिळवू शकतो. परंतु एकंदरीत आपण बघतो की समाज व्यवस्थेमध्ये बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे, भोगबळीचं प्रमाण वाढलेलं आहे, कर्जबाजारीपणा वाढलेला आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कर्जबाजारीपणा वाढलेला आहे, सततची त्या ठिकाणी नापिकी, सततचं त्या ठिकाणी मालाला भाव नसणं, सतत त्या ठिकाणी जे काही शेतकरी त्या शेतीमध्ये उत्पन्न घेतो तो उत्पन्नाचं त्या ठिकाणी क्वांटिटी कमी होत चाललेली आहे. म्हणून यानं त्या कारणामुळं म्हणून तो त्याच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण करू शकत नाहीये. म्हणून आर्थिक जी काही चणचण आहे त्याच्या जीवनामध्ये ही खूप मोठ्या समस्या निर्माण करायला लागतात. मग ते शैक्षणिक प्रश्न असतील, आरोग्यविषयक प्रश्न असतील, किंवा स्वतःच्या घरामधल्या ज्या काही विविध उत्सव असतील, सण असतील, विवाह असतील, या अनेक कारणामुळं किंवा लोकांच्या जीवनामध्ये असणारं कमी वेतन असेल, कमी मजुरी असेल, यानं त्या कारणामुळे एकंदरीतच ही जी आर्थिक स्वरूपाची जी अवस्था आहे ती माणसाला अस्वस्थ करणारी आहे. म्हणून माणसाच्या गरजा हा एकत्रित या समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला बघतो की काही माणसं आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून अनेक लोक या आपल्या गरजांची पूर्तता न करत असल्यामुळं किंवा आपल्या कुटुंबाच्या ज्या काही दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नसल्यामुळं अनेक लोक आत्महत्या करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून आर्थिक स्वरूपाची कारणं सुद्धा जबाबदार आहेत, भौगोलिक कारणं आहेत. भौगोलिक परिसरानुसार त्या ठिकाणी सुद्धा आत्महत्याचं स्वरूप आपल्याला वेगळं दिसून येते. म्हणून म्हणलं की 5 राज्यांमध्ये आपल्याला आत्महत्याचं प्रमाण हे अधिक प्रमाण दिसतं इतर राज्यांपेक्षा. म्हणून तो त्या ठिकाणी जी काही खनिज संपत्ती असेल, त्या ठिकाणचं जो काही भौगोलिक परिसर असेल किंवा त्या ठिकाणची जी काही उत्पादन क्षमता असेल, या आधारावर सुद्धा लोकांचं जीवनमान असतं किंवा त्या भौगोलिक परिसराचा एकंदरीत त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा प्रभाव पडतो याचा सुद्धा परिणाम त्याच्यामध्ये म्हणून दिसून येतो. म्हणून आपल्याला बघतो की काही भागामध्ये भूकंप येतात, महापूर येतात, सुनामी येतात, वादळ येतात, दुष्काळ पडतो, पाण्याची टंचाई, तीव्र टंचाई आहे. राजस्थान सारख्या राज्यांमध्ये तर पाण्याचा खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी लोकांच्या जीवनावर होतो. किंवा महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाड्यामध्ये असेल, पाण्याचा प्रश्न आहे. अनेक ग्रामीण भागामधील महिला ह्या 4-4, 5-5 कोसावून पाणी आणत असताना, आपलं पिण्याचं पाणी आणत असताना दिसून येतात. दूषित पाणी आहे, वेगवेगळी संकट आहेत. नेहमी या संकटापासून जी काही लोक यामधून जी वाचतात किंवा आपलं समायोजन करू शकतात, परंतु सातत्यानं त्या ठिकाणी त्यांना या वेगवेगळ्या प्रसंगांना जेव्हा समोर जावं लागतं आणि अशातून जी काही झालेली या दुष्काळामधून किंवा सुनामीमधून झालेली बेघर लोक, अनेक त्या ठिकाणी निराधार लोक ही जीवन या ठिकाणी आपलं एक त्रासदायक बनून गेलेलं असते आणि एकंदरीत या नैराश्यवादी तणाव असणाऱ्या जीवनामध्ये अनेक लोक या ठिकाणी आत्महत्या करत असताना आपण दिसून येतात. म्हणून एकंदरीतच अनेक याच्यामध्ये धार्मिक कारणं आहेत. धार्मिक कारणं असू शकतात. आपल्याला माहित आहे की पाप पुण्याची कल्पना आहे, स्वर्ग नरकाची कल्पना आहे. म्हणून जर असं एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी खूप मोठं चूक केली आहे, खूप मोठं पाप केलं आहे, म्हणून त्या पापाचं प्रायश्चित म्हणून अनेक लोक आत्महत्या करतात. पूर्वी सतीप्रथा ही त्या ठिकाणी धर्माचा आधार असणारी त्या ठिकाणी होती की लोक धर्माचा त्या ठिकाणी प्रभाव त्याच्यामध्ये होता. अनेक महिला सती गेलेल्या आहेत आपल्या नवऱ्यासोबत. म्हणून एकंदरीत आपण बघतो की ही जी काही सतीप्रथा आहे ती सतीप्रथा ही सुद्धा त्या ठिकाणी त्या काळामध्ये घडत होत्या. म्हणून पाप पुण्याच्या कल्पनेच्या माध्यमातून आपल्या एकंदरीत लोक जीवन संपत असताना सुद्धा दिसतात. धर्माचा प्रभाव हा त्या लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठा असतो. म्हणून अशी अनेक कारणं, अनेक चुकामुळं ही लोक अस्वस्थ होत असतात आणि या अस्वस्थमुळे म्हणून अशी घटना ह्या घडत असताना आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच या आत्महत्येच्या संदर्भामध्ये जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर या संदर्भामध्ये काय उपाय करता येतील, तर अशी लोक जेव्हा इंडिकेटर देतात किंवा अशा सूचना देत असतात किंवा काही प्रमाणामध्ये काही लोकांजवळ बोलत असतात, तेव्हा अशा लोकांची विचारपूस केली पाहिजे. अशा लोकांना वेळीच त्या ठिकाणी मानसिक उपचार त्यांना केले पाहिजे. त्याचबरोबर जे काही लोक ही अशा पद्धतीचे वर्तन करायला लागतात त्यांना आपण ओळखलं पाहिजे.
नैराश्यवादी लोकांना त्या ठिकाणी आपण वेळीच सावरलं पाहिजे. म्हणून एकंदरीतच त्या कुटुंबाला बाजूला न टाकता किंवा ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या घडल्या त्या कुटुंबाला वेगळं न टाकता त्यांचं समायोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं समुपदेशन करणं फार गरजेचं आहे. त्यांना आर्थिक स्वरूपाचे आधार देणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आपण या ठिकाणी ह्या आत्महत्या आपण थांबवू शकतो. म्हणून अशी अनेक कारणं, अनेक प्रकार या ठिकाणी आत्महत्येच्या संदर्भामध्ये आपण दिसून येतात. मागच्या लेक्चरमध्ये आपण डर्खाईमने सांगले आत्महत्येचे प्रकार बघितले. मग ती अहमवादी आत्महत्या असेल किंवा इगोस्टिक आपण त्याला सुसाईड म्हणतो, त्याचबरोबर प्रार्थवादी आत्महत्या आहेत किंवा प्रमाणक शून्य आत्महत्या आहेत, दैववादी आत्महत्या आहेत. या प्रकाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे आणि तो सोशॉलॉजिकल थिंकर पेपरमध्ये सुद्धा त्या आत्महत्येचा सिद्धांत आपल्याला आहे, तिकडेही ते अभ्यासता येईल. म्हणून एकंदरीत आत्महत्याची ही भारतीय समाजामध्ये स्वरूप आपल्याला दिसून येते. म्हणून भारतीय समाजामध्ये हे आत्महत्याचे प्रकार हे वाढत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून याला वेळीच आपण सावध होणं फार गरजेचं आहे. म्हणून समाजामध्ये खूप मोठी समस्या, एक विघटन घडून येणारी ही प्रक्रिया आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही ही आत्महत्या हा जो समस्या आहे ही समजून घेतली असेल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.